नागपुर में 17 मार्च को हुई हिंसा के बाद अब राज्य सरकार सख्त एक्शन में आ गई है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने साफ कर दिया है कि हिंसा फैलाने वालों को किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा। जिनकी वजह से जन और धन का नुकसान हुआ है उनसे एक एक पैसा वसूला जाएगा और अगर वे पैसा नहीं चुकाते हैं तो उनकी संपत्तियां जब्त कर ली जाएंगी। आता जर अशा प्रकारे दंगेखोरांना सरळ केलं नाही तर त्यांना अशी सवय पडेल, म्हणून याच्यामध्ये कुठलाही टॉलरन्स हा पोलीस विभाग करणार नाही, तशाच प्रकारच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत। मुख्यमंत्री ने कहा है कि ये हिंसा पूर्व नियोजित थी। उन्होंने ऐलान किया कि जिनकी संपत्तियां इस हिंसा में नष्ट हुई है उन्हें सरकार मुआवजा देगी, लेकिन ये मुआवजा अंततः दंगाइयों से वसूला जाएगा। साथ ही अगले 3-4 दिन में मुआवजा देने की भी बात उन्होंने कही है। ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, गाड्या फोडणं, काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत, त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे। त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या 3 ते 4 दिवसात दिली जाईल। आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल। त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल। सोशल मीडिया पर भी सरकार ने शिकंजा कसा। अब तक 68 भड़काऊ पोस्ट हटाए गए हैं और कई लोगों पर FIR दर्ज की गई। जिन लोगों ने अफवाहें फैलाई उन्हें भी मुख्य आरोपियों के साथ सह आरोपी बनाया जाएगा। दंगेखोरांना मदत करताना दिसतोय अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे। त्या दृष्टीने पोलिसने कारवाई सुरू केलेली आहे आणि यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना ॲग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेले आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवलं जाणार आहे। कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे। जवळपास 68 पोस्ट या आतापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे। अजून काही पोस्टची माहिती घेणं चाललेलं आहे आणि अशा प्रकारे ज्या लोकांनी भडकवणारा पॉडकास्ट केलं, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून त्या ठिकाणी लोकांमध्ये एक पॅनिक तैयार केलं, अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल। साथ ही सीएम ने यह भी कहा कि नागपुर शहर में अब चरणबद्ध तरीके से प्रभावित इलाके में कर्फ्यू में ढील दी जाएगी। आता जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांमुळे थोडं जनजीवनावर परिणाम होतोय, व्यापारावरही परिणाम होतोय, त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे। पण त्याच वेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल। राज्य सरकार का यह सख्त रुख अब साफ संदेश दे रहा है कि महाराष्ट्र में कानून व्यवस्था से खिलवाड़ करने वालों के लिए कोई जगह नहीं है। नागपुर से शुरू हुई ये कार्रवाई अब पूरे राज्य के लिए चेतावनी बन चुकी है।